Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. यानंतर नवजीवन यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आता बोलताना जरा धडधड वाढलेली आहे, म्हणून जर काही चुकलं तर मला समजून घ्या तुम्ही. जमलेले व्यासपीठ, माझे शिक्षक वर्ग, यशवंत व भावी यशवंत आणि सर्वांचे पालक मित्र, आज माझं नाव आज नाही कालपासून म्हणजे माझं नाव नवजीवन विजय पवार आहे आणि माझं बॅकग्राऊंड म्हणजे मी सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. ऑप्शनल सोशोलॉजी होता आणि माझं घरचं बॅकग्राऊंड बघायला गेलं तर आता वडिलांनी सांगितलंच आहे, माझे पप्पा शेतकरी आहेत आणि माझी आई शिक्षिका आहे. मला एक बहीण देखील आहे आणि या प्रवासात मला एक भाऊ देखील लाभला, निलेश कुंभार, आणि ज्याच्यासोबत मी तयारी सुरू केली. तर आज इथे तुमच्यासोबत बोलायची मला ही जी काही संधी भेटली आहे, मी पहिले थोडं युनिक संस्थानाचं मी आभार मानून घेतो, कारण की आज इथे या मंचावर उभं राहण्यामध्ये त्यांचा वाटा आहे. ते बघायला गेलं तर तुम्हाला मी एक आता चालता बोलता एक डायलॉग बनवला. माझं आणि युनिकचं नातं कसं आहे, माझं UPSCच्या जर्नीतला पहिला क्लास युनिकला होता. UPSC जर्नीतील माझं पहिलं मॉक इंटरव्ह्यू हा युनिकला होता आणि युनिकनेच मला सांगितलं की तू युनिक आहे. आणि आज मी इथे एक सांगावं असं वाटतं, आज मी खरे आभार मानतो प्रवीण चव्हाण सरांचं, की ज्यांनी मला प्रत्येक UPSCच्या प्रत्येक इम्पॉर्टंट स्टेजला मला डिसिजन घेण्यासाठी त्यांनी मला एक चांगली ॲडवाईस दिली. आणि एवढंच नव्हे तर मी इंटरव्ह्यूला जात असताना मी दिल्लीत प्रिपरेशन केलं, तर सर इथून महाराष्ट्रातून दिल्लीत आले होते आणि 3 दिवस फक्त स्पेशल त्यांनी माझ्यासाठीच दिलेलं होतं. त्यावेळी मी खूप फ्रस्ट्रेशनमध्ये होतो, कारण की वडिलांनी आता तुम्हाला सांगितलंच आहे सगळं, तर त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये होतो. आणि सर नेहमी मला म्हणजे 3 दिवस दररोज सकाळी 10ला जायचो, संध्याकाळी 6ला बाहेर यायचो, असं सर मला दररोज मॉक इंटरव्ह्यू घ्यायचे, मला ट्रेनिंग करायचे. एवढंच नव्हे, मॉक इंटरव्ह्यू नव्हे तर सरांनी मला माझा टाय देखील घेऊन दिला आणि मला शूज देखील घेऊन दिले की बाबा तू इंटरव्ह्यूला हेच घालून जायचं आहे. असं माझं आणि युनिकचं नातं आहे. आता जर सांगायला गेलं तर माझी UPSCतील जर्नी म्हणजे थोडक्यात आता म्हणजे चॅलेंजेस मला भरपूर होते, फक्त एवढं लक होतं की अभ्यास करताना मला काही डिफिकल्टीज आल्या नाहीत, पण डिफिकल्टीज या सगळ्या मला पुस्तकाच्या बाहेर भरपूर होत्या. म्हणजे दिल्लीत माझं UPSCची जर्नी मला लहानपणापासूनच माझ्या वडिलांनी लहानपणापासून स्वप्न दाखवलं होतं. माझ्या वडिलांचं शिक्षण 10वी नापास आहे आणि पप्पा मला लहानपणापासून नेहमी सांगायचे की बेटा जे मला नाही भेटलं ते मी तुला देणार आहे, वाटलंच तर अंगावरचा कपडा देखील विकेल पण तू हे ध्येय प्राप्त करायचं आहे. आणि मला लहानपणापासून नेहमी मी स्वप्न बघायचो की मला कलेक्टर का व्हायचं आहे किंवा मला जे काही पोस्ट भेटेल ती का घ्यायची. सुरुवातीला लहानपणी मस्त वाटायचं की गावामध्ये एक लाल दिव्याची गाडी येईल, आपल्याकडे पॉवर राहील, सत्ता राहील, पैसा राहील. पण नाही, जेव्हा मी इंटरव्ह्यू UPSCच्या लाईनमध्ये जेव्हा उतरलो, जेव्हा मी खरं एथिक्सचा अभ्यास चालू केला, जेव्हा मी माझं ऑप्शनल सोशोलॉजी बघून मी समाजाकडे उघड्या डोळ्याने बघायला लागलो, जेव्हा मी सगळे एक्सपिरियन्सेस बघायला लागलो, तेव्हा मला जाणवलं की आज ही जी काही पोस्ट आहे, की जी काही सर्व्हिस मला भेटणार आहे ती ह्या गोष्टींसाठी नाही. मला लहानपणापासून वडिलांनी मला नेहमी एक सांगितलं आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. ही एक लाईन आणि डॉक्टर APJ अब्दुल कलामांची लाईन, या लाईनने मला खूप इन्स्पायर केलेलं आहे. APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की ईच वन ऑफ अस हॅज अ पेज इन हिस्ट्री ऑफ दिस वर्ल्ड. तर मग ते आपल्या हातात आहे की दॅट पेज शुड बी रेफर्ड फॉर प्रॉस्पेरिटी ऑर नथिंग एल्स. म्हणजे आपण जे काही आज माझं आयुष्य आहे, आत्तापर्यंत जो काही माझा सक्सेस आहे तो माझा एकट्याचा नाही आहे, त्याच्यामध्ये माझ्या आईवडिलांचं, माझ्या मित्रांचं खूप मोठं आणि सरांचं खूप योगदान आहे. आता माझं खरी परीक्षा आज सुरू होते, कारण आज मी ज्या कुठल्या स्टेजवर जाईल मी किती खरं बोलतो. प्रत्येक वाटचालीत असताना मी जे पुस्तकांमध्ये जे काही एथिक्स शिकलो आहे, ऑनेस्टी, इंटेग्रिटी, ते मी माझ्या कामात किती आणतो ह्याच्यावरच माझं सगळं एक्झामिनेशन होणार आहे. आणि विषय सांगायला गेला तर आज म्हणजे आपण पिक्चर बघतो, एखादा पिक्चर 3 तासाचा असतो, तसा माझा रँक बी 3 आकड्यांचा आहे, 316. जसं आपण एखादा पिक्चर बघतो ते एक फायनल प्रोडक्ट आहे, पण त्याच्या मागे एक पूर्ण टीम असते.
त्याच्या मागे पूर्ण एक प्रोजेक्ट वर्क असते. तसं जर बघायला गेलं तर माझा आज जो काही रँक आहे याच्या मागे सुद्धा खूप मोठं लोकांचं योगदान होतं. जर बघायला गेलं तर आईवडिलांचं योगदान हे लहानपणापासून आहेच, मी कितीही बोलणार ते कमीच आहे. पण UPSCच्या जर्नीमध्ये मला 4 मित्र खूप महत्त्वाचे लाभलेत आणि आज मी तुम्हाला थोडी परवानगी घेतो, मला फक्त त्यांचे नावं घेऊ द्या, म्हणजे आज जे कुठे ते असतील त्यांना देखील वाटेल की मी हाय ओळख नाही. माझं पहिला मित्र म्हणजे निलेश कुंभार, आज त्याचासुद्धा रँक आलेला आहे. म्हणजे आम्ही दोघं कॉलेजमध्ये होतो, वर्गामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आमचं एकत्र चालू होतं. हा UPSCच्या क्लबला होता आणि माझ्या मनात ड्रीम होतं, पण मी कधी ठरवलं नव्हतं की नेमकं करायचं काय. तर चालता चालता कॉलेजमध्ये हा लोकल असल्यामुळे मला तिकडे व्याख्यानाला घेऊन जायचा आणि असं करून त्याने मला UPSCत ओढलं. माझा दुसरा मित्र म्हणजे शुभम जयस्वाल. शुभम जयस्वाल हा एक असा व्यक्ती आहे ज्याचं माझं ओळख म्हणजे भांडणातच झाली होती. मी त्यावेळी थोडा गावातून आल्यामुळे थोडा रूढ होतो आणि आमचं भांडण झालं, पण नंतर कळालं की ती व्यक्ती आज माझ्या UPSCच्या जर्नीत सर्वात मोठी लाभदायक होती. कारण प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, मेन्सच्या टायमाला डेंग्यू असल्यामुळे तो मला एक्झामला देखील आलेला होता सोबत आणि त्यांनी मला प्रत्येक टाईमला इम्पॉर्टंट सजेशन्स दिले. तिसरी म्हणजे बारिया मनसूर, ही मुलगी देखील दिल्लीतलीच आहे. तिच्यासोबत मी मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या टायमाला आम्ही दररोज खूप एकत्र प्रिपरेशन केलं. आणि एक विशेष म्हणजे अभिषेक कत्ते, हा देखील माझ्या कॉलेजचा विद्यार्थी होता आणि त्याच्यासोबत आम्ही प्रिपरेशन चालू केलं. खरं म्हणजे माझी प्रिलिम पास होण्यामागे त्याचाच योगदान होता. एवढंच नव्हे तर मी जेव्हा डेंग्यूमध्ये हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी बेडवर लाईड होतो, हातामध्ये सुया लावलेल्या होत्या, सगळं पेन होतं बॉडीमध्ये, अँटीबायोटिक्स ओव्हरलोडेड होते, अंगात माझ्या हातचाल करायची काही सवय नव्हती, तेव्हा माझी बहीण माझ्या शेजारी बसून फोन लाऊडस्पीकरवर लावून तो मुलगा दिल्लीतून मला पुण्यात हॉस्पिटलमध्ये मला शिकवत होता. असं करत असताना आणि म्हणजे विशेष असं माझी जर्नी जर तुम्ही बघायला गेली, मेन्सच्या टायमाला 4 महिने आपल्याला भेटतात. पहिला महिना तर मी फर्स्ट अटेम्प्ट असल्यामुळे मी विचार करण्यातच घालवला आपण पास होतोय का फेल होतोय. नंतर राहिले माझ्या हातात 3 महिने. आता ऑप्शनल होता, सोशिओलॉजी माझं बॅकग्राऊंड होतं, इंजिनिअरिंग, ते सगळं नवीन असल्यामुळे मी खूप प्रयत्न केले, ऑप्शनलसाठी 2 टेस्ट सिरीज लावल्या आणि खूप अभ्यास केला. मी ठरवलं आता 1 महिन्यामध्ये आपण GS सगळं करू, कारण जे ॲस्पिरंट्स असेल त्यांना माहीत असेल की आपल्याला GSमध्ये करंट अफेअर्सवर खूप लोडिंग असते. तर माझी स्ट्रॅटेजी ही होती की आपण लास्ट मंथमध्ये सगळे क्लासेसचे कंपायलेशन्स येतील, ते रट्टा मारायचं आणि जे होईल ते लिहून टाकायचं. पण विशेष असा झाला की 31 ऑगस्टच्या 1 सप्टेंबर उजाडला आणि 1 सप्टेंबरच्या सकाळी मी उठलोच नाही. 2 तारखेला देखील उठलो नाही. तेव्हा निलेश माझ्या सगळ्या रूम पार्टनरांनी मला उचललं, हॉस्पिटलमध्ये जाऊन घेऊन कळवलं की मला झाला आहे डेंग्यू. 15 तारखेपर्यंत नाशिकमध्येच आलो होतो. 15 दिवस मी इथेच होतो. गेल्यावर माझ्या हातात फक्त 13 दिवस होते. 13 दिवसामध्ये मला मेन्सचा अभ्यास पार करायचा होता आणि विशेष म्हणजे त्या 13 पैकी 5 दिवस मी रडत बसलो होतो. त्यावेळी मला दर ठिकाणी प्रत्येक क्षणी मला हे सगळे मित्र होते, ही जी काही टीम होती हे माझ्यासोबत होते. माझे आईवडील मला नेहमी म्हणायचे, पप्पा म्हणायचे, जा आता तू लढून ये, माघार घेऊ नको. आणि माझी बहीण, तिने मला नोट्स काढून द्यायचे. माझी अजून एक लहान बहीण आहे, तिने मला पूर्ण माझा जो काही राईटअप असतो, एका ॲस्पिरंटला जर तुम्ही बघितलं मेन्सच्या टायमाला आपल्याला एक बुकलेट पाहिजे आपलं स्वतःचं, की तुम्ही जे मेन्समध्ये उतरवणार आहात. मी तुम्हाला सांगतो, माझ्या नोट्स मला 9 मित्रांनी बनवून दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये त्या प्रत्येकाने त्यांचा स्वतःचा अभ्यास सॅक्रिफाईस करून त्यांनी उभं राहून माझ्यासाठी नोट्स घेऊन दिल्या. मला मुलं दररोज फोनवर शिकवायचे, इंटरव्ह्यू घ्यायचे. असं करत करत मी पुढे आलो आणि इंटरव्ह्यूच्या टायमाला देखील दररोज मला हे समजत असं UPSCचा जर्नी आज मी इथपर्यंत आलो आहे. तर मग मित्रांनो, माझं जे काही छोटासा हा काही अनुभव आहे, ह्याच्यातून जर मला तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल तर तो ओम शांती ओम पिक्चरचा जो डायलॉग आहे तो माझ्या मनात नेहमी गुणगुणत असतो की किसी चीज़ को अगर आप सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश करती है. जर तुम्ही बघितलं तर माझ्या मनात फक्त जिद्द होती, माझी बॉडी मला साथ देत नव्हती, कोणच काहीच नव्हतं, पण माझ्यासाठी करणारे हात भरपूर होते आणि या सगळ्यांनी माझ्या पाठीमागे भरभक्कम उभं राहून आज हे यश दिलं आहे. तर मी म्हणतो हे यश माझं नाही, हे यश त्यांचं आहे. आता इथून पुढे खरं माझी ड्युटी चालू होणार आहे आणि ती ड्युटी मी पार पाडेल. आणि सांगायला गेलं तुमच्यासाठी भविष्यातील वाटचालीसाठी जर तुम्हाला समजायचं असेल तर काय, या 7 दिवसांमध्ये मी एक स्ट्रॅटेजी वापरली होती. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 मुद्दे सांगतो. पहिले म्हणजे 1750 मार्काची मेन्स असते, त्यामध्ये मी ठरवलं होतं, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्यामुळे असाइनमेंट केल्यामुळे काही हो 1750 मार्क लिहून यायचे म्हणजे यायचेच, तिथं काही बी लिहून येणार मी. आणि दुसरी स्ट्रॅटेजी ही ऑनेस्ट आहे. ही तुम्ही स्ट्रॅटेजी म्हणजे कोणाला वापरायची, ज्याचं म्हणजे कधी भर चुकून काही झालं,
इन केस एखादी इमर्जन्सी आली आणि काहीच तुमचं वर्कआउट नाही झालं, तुमचा प्लॅन C, Dला ठेवा, पण तुम्ही मला कधी असं एक होत करू म्हणून तसं फॉलो करू नका, कारण माझं तसं काहीच नाही. म्हणजे मी प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत, क्लासच्या जे टेस्ट सिरीज आहेत, मी त्यांचा फार वापर केलेला होता आणि त्यांच्यामधूनच मी त्या पूर्ण शेवटच्या दिवसांमध्ये पूर्ण GSचा अभ्यास कव्हर केलेला होता. मला तर वाटते मला या GSच्या या स्ट्रॅटेजीमुळेच मी आज इथं उभा आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या वाटचाली शुभेच्छा आणि याच पिक्चरचा डायलॉग तुम्हाला पुढे कंटिन्यू करतो की जर काही चांगलं झालं नाही तर पिक्चर अभी बाकी आहे आणि लढत राहायचं आहे, आपल्याला काही ना काही करायचं आहे. शेवटी लक्षात ठेवा, सिव्हिल सर्व्हिस असो, कुठली सर्व्हिस असो, शेती असो किंवा आपण कुठलंही काम करू, इट इज आफ्टर ऑल सर्व्हिस टू आवर कंट्री. तर मग आपल्याला फक्त सर्व्हिस करायची आहे, इमानदारीने आयुष्य जगायचं आहे. आणि मी देखील तुमचा आशीर्वाद घेतो आणि असं बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.